छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 लाखांची लाच, धक्कादायक स्टिंग व्हिडिओमधून दावा. छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप आणि रायटर गणेश गायकवाड यांनी 14 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. ही लाच छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरातील अवैध उत्खनन प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंद असताना आरोपी न करण्यासाठी घेतल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना पाकीट द्यावे लागेल असा दावा देखील पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी केल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 6 कोटी रुपयांच्या दंडाच्या फायलांना कुलूप का लावलं असा गंभीर सवाल उपस्थित करण्यात आला असून महसूल माफियांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. ही संपूर्ण माहिती एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून उजेडात आल्याचं बोलले जात आहे. 13 लाख अजून एक नाही बरोबर गायकवाड साहेब माझा ऐका एक टाका ऐका ना ओके साहेब माझा ऐका ना त्याच्यामध्ये 7 जणांना त्याच्यामध्ये ऐका ना माझा एक शब्द आहे बाकी तुम्हाला आहे ना आम्हाला त्याच्यातून 15-20 तुम्हाला एवढं आठवण काय नाही दुसरं काही नाही. बाकीचे माणसं आहेत बाकीचे माणसं नाही 50 नाही एक करा तुम्ही माझा ऐकत आता तुम्ही ऐका ना 15-20 ऐका ना एवढं ऐका फक्त आठवण 13.5 लाख होते आता ऐका तुम्ही आता तुम्ही गायकवाड साहेब माझा ऐका खिशातून आता 12 लाख PI साहेबाची दिली जगताप साहेबाची त्याच्यातून 1.5 लाख रुपये पुन्हा दिली वेगळी समजा असं नाही वेगळं म्हणजे वाट नाही ते हो ना. मग तुम्ही वाटा 7 कर्मचाऱ्यांना काय अडचण नाही. कोण कर्मचारी करा सध्या अजून एक साहेबाला अजून एक टाका तेच ना अजून 50 टाका देवा काय काय करू आता काय सर 14 लाख रुपये हे 13.5 आणि 14 लाख रुपये एक टाका तेच ना अजून 50 दोनदा बोलले एकदा फक्त ते CP साहेबच आमच्याकडे आलं नाही पैसे विनंती बरं का पवार साहेबाकडून फक्त काही आम्हाला नको त्याच्यातला आता विषय तुमच्याकडे आले ते 10च्या वरतीच करायला तयार नव्हते. लय कन्व्हिन्स केलं साहेबांनी त्यावेळेस ते आणि त्यांचा भाऊ ICU मध्ये सर त्यांचं एन्जिओप्लास्टी झाली ना. काय बोलले साहेबाला मला जर का विचारलं तुम्ही काय आपण काय द्यायचं मग सकाळी सांगायला मला 11पर्यंत सांगायला 20 लाख रुपये काय करतो तुम्हाला खरं सांगतो मी काय लपवछपवाचा विषय नको जे आपल्या हातून पाहून पाय पसरायचा तिथं आज म्हणत होते ऐकते हो सर आणि ठीक आहे ना त्याच्यामध्ये साहेबांना काय राहू द्या काय अडचण नाही. ऐका साहेब तुम्ही एवढ्या याच्यात आम्हाला सहकार्य करायला मी बोललो साहेबांनाही बोला साहेबांना तुम्ही पर्सनल रिक्वेस्ट मी पर्सनलच बोललो मी साहेबांना पर्सनल बोललो साहेबांना आपलं काय संबंध येतो त्याच्यात कारण मला जर रेसिपीनं बोललो मला आपण काय पाठवत द्यायचं तुम्ही कसं डायरेक्ट दिलं म्हणजे आपण देऊ ना म्हणे ती मीच बोललो म्हणे साहेब म्हणे मीच नाही समजा अशा तत्वातले आम्ही नाही तर साहेब म्हणतो तीच म्हणे मीच फायनल सांग 11पर्यंत ये सांगा आम्ही तर व्यक्ती साहेब म्हणले बरोबर सर आता तुम्हाला माहिती आहे आयुष मेसेज मी तुमच्यापर्यंत जे काय आहे ते आम्ही असं मी सांगितलं ते पण एक इकडं तिकडं नाही मी साहेबांना ते पण सांगितलं की आयुष भाईला म्हणून का बोललो मी की साहेबाचा मेसेज तुमच्यासाठी जो माणूस असणार फायनल ते बी का बोललो तर त्यांनी सांगितलं की बाबा हे आमची फायनल माणसं बरोबर जे बी असेल तुम्ही फायनल बरोबर मी ते बोललो साहेब की आमची फायनल माणसं जे बी असेल तुम्ही